उपस्थित सर्वांना विनम्र अभिवादन. माझं नाव कुमारी पूर्वा शिवप्रसाद काणे. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आज आपल्या पुढे विषय मांडतीये. यासाठी संप्रदाय परंपरेचा हवा. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती नरती नारी नर. यारे यारे लहान थोर, याती नरती नारी नर. सर्वांची आहे येथ अधिकार, सर्वांची आहे येथ अधिकार. या विचाराचा पुरस्कार करणारा आमचा असा हा संप्रदाय. संप्रदाय आणि या संप्रदायाला जोड मिळते ती उज्ज्वल अशा परंपरेची. आणि मग त्यावेळी सहजच मनामध्ये एक प्रश्न उपस्थित राहतो की खरंच संप्रदाय परंपरेचा असावा का आणि कशासाठी? त्यावेळी उत्तर असं मिळतं की हो, संप्रदाय हा परंपरेचा पाहिजे. का? कारण आमचे विचार प्रवाही करण्यासाठी संप्रदाय परंपरेचा पाहिजे. सर्वत्र समभाव असणं अशी आमची परंपरा आहे. किती वर्षांची? तर गेले 750 वर्षापासून एक संप्रदाय या ठिकाणी उदयाला येतो. सर्व समावेशकता या संप्रदायामध्ये दिसून येते. या संप्रदायाला 750 वर्षाची परंपरा लाभलेली असते. म्हणजे सांगायचा उद्देश हा की आज आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलं तर कदाचित आमच्या आजोबांचा पणजोबांचा फोटो आम्हाला सापडायचा नाही, पण आमच्या प्रत्येकाच्या, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला एक तरी ज्ञानोबारायांचा फोटो, एक तरी तुकाराम महाराजांचा फोटो सापडतो. एवढंच नाही तर आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, एवढंच नाही तर किमान त्यातला एक तरी विचार प्रत्येकाच्या घरामध्ये सापडतो. कारण ही ताकद आमच्या संप्रदायाची आहे. ही ताकद आमच्या संप्रदायाची. आणि ज्यावेळी आमच्या संप्रदायाला जोड मिळते ती उज्ज्वल अशा परंपरेची, त्यावेळी आम्हाला आमच्या संप्रदायाची आणि परंपरेची उज्ज्वल अशी ताकद लक्षात येते. किती दिव्य असेल आमची परंपरा. ज्यावेळी आमच्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धतीचा संप्रदाय होता त्यावेळी उभं जग आमच्याकडे यायचं. सूर्यापर्यंतचं अंतर त्यावेळी आम्ही मोजू शकत होतो की ज्यावेळी इंग्रजांनी कपडे परिधान करायचे याचं सुद्धा भान नव्हतं, हे सुद्धा माहिती नव्हतं. उभं जग आमच्याकडे यायचं. उगाच नाही, आजच्या या विज्ञान युगामध्ये G20चं बोधवाक्य सुद्धा वसुधैव कुटुंबकम आहे. विष्णुमय धर्म वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. भेदाभेदाची ही भावना नष्ट करून सर्वांना एकसारखी वागणूक देणं हा आमचा दिव्य दृष्टिकोन आमच्या या परंपरेनं जपला, आमच्या या संप्रदायानं जपला की जो आजच्या या विज्ञानवादी जगामध्ये सुद्धा अंमलात आणला जातोय. खरं तर आज सांगायला अतिशय दुर्दैव असं वाटतं की आमचा हा संप्रदाय, आमची ही परंपरा खूप मोठी आहे, पण एक काळ असा आला की आमच्या या परंपरेला अपरंपरेचं लेणं चढवलं गेलं, दूषण लागलं. कारण या परंपरेचं रूपांतर अपरंपरेत झालं. कारण परंपरा म्हटलं की तो काळ असा होता की आमच्या परंपरेला केवळ अंधश्रद्धा म्हणूनच पाहिलं गेलं. आमची परंपरा म्हटलं की तिला फक्त कर्मकांड म्हणूनच पाहिलं गेलं. कदाचित आमच्या परंपरेचं जर स्वरूप खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतलं असतं ना, तर ज्या विश्व भारताचं स्वप्न गेल्या 30 वर्षापासून आम्ही बघतोय ते केव्हाच पूर्ण झालं असतं. आणि म्हणून हा संप्रदाय टिकवण्यासाठी परंपरेचा खरा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं सांगायचं तर आज काळाची गरज ही आहे की संप्रदायाला केवळ समूह न म्हणता संप्रदाय म्हणण्यासाठी परंपरेचा संप्रदाय असण्याची गरज आहे. ज्यावेळी आम्ही या परंपरेचं खरं रूप समजून घेऊ, खरं स्वरूप जाणून घेऊ, त्यावेळेला आम्हाला या परंपरेची ताकद लक्षात येईल. कारण आमची ही जी परंपरा आहे ना, ती अनादी अनंत असलेली परंपरा आहे. अशी ही आमची परंपरा की जिची जोड संप्रदायाला मिळते.
अनेक प्रकारच्या संप्रदायाला या परंपरेची जोड मिळते आणि म्हणूनच मला असं वाटतं की संप्रदाय हा परंपरेचा पाहिजे. धन्यवाद.